उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी. आम्ही एकत्र येणं फार कठीण गोष्ट नाही, मात्र विषय फक्त उद्धव ठाकरेंच्या इच्छेचा. एका मुलाखतीत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. ऑफर ठेवणारे एक, अटी ठेवणारे दुसरे, यावर आम्ही काय बोलावं. पण दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच. वाट बघा, पण ते एकत्र आले तर आम्ही स्वागतच करू. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर. ठाण्यातील पडवळनगर परिसरातील बॅनरची चर्चा. महाराष्ट्रद्रोहीच सर्टिफिकेट शिवसेनेनं वाटू नये. भोंगे विरोधातील आंदोलनावेळी ठाकरेंनी 17,000 केसेस मनसे कार्यकर्त्यांवर टाकल्या. आता ही चूक ठाकरेंना वाटतेय का? संदीप देशपांडेंचा सवाल. 2017 मध्ये ठाकरेंनी खेळी खेळली होती. नांदगावकर स्वतः मातोश्रीवर गेले होते, पण ठाकरे भेटले नाही, फोनही घेतले नाही. मागच्या गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे. संदीप देशपांडेंचं वक्तव्य. मनसे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवणार. गोयल यांना पत्र पाठवून मराठीत बोलण्याचं आवाहन करणार. हिंदी सक्तीचा आदेश रद्द करण्याचीही मनसे पत्राद्वारे मागणी करणार. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज जनता दरबार. हैदराबाद हाऊसमध्ये दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत नागरिकांची निवेदनं स्वीकारणार. अजित पवारांचा आजचा नाशिक दौरा रद्द. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द केल्याची समीर भुजबळांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापुरातील माढ्याच्या दौऱ्यावर. राजवी ऑइल मिलचे शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन होणार. त्यानंतर शिवसेनेकडून जाहीर सभेचं आयोजन. शरद पवार 24 आणि 25 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर. पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार. तर कुलभूषण जाधव यांना अपीलच करू दिलं नाही. पाककडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्यात आला. पाकिस्ताननं अपीलचा अधिकार नाकारल्याची कबुली दिली आहे. अधिकार नकारल्याची संरक्षण मंत्रालयात कबुली देण्यात आली आहे. केएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांवर विनयभंगाचे आरोप करण्यात आले. या प्रकरणी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडे तक्रार करण्यात आली होती. महिला डॉक्टरांच्या आरोपांनंतर डॉक्टरचं निलंबन करण्यात आलंय. आयपीएल क्रिकेटवर बेटिंग लावणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. माणिकचंद मौर्य असं ताब्यात घेतलेल्याचं नाव आहे. बेटिंग करण्यासाठी वेबसाईटवर हा व्यक्ती वापर करायचा. गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळताच या व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आलंय. बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती. पोलीस प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल. कासलेनं केलेले आरोप तथ्यहीन असल्याचं उघड. मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादवांना आज किला कोर्टात हजर करणार. ईडी कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केल्यानं अखिलेश यादवांना काल अटक. अखिलेश यादवांवर पोलिसांकडून अजामीनपात्र गुन्हे दाखल. बिडवलकर हत्या प्रकरणातला आरोपी सिद्धेश शिरसाटचा व्हिडिओ. वैभव नाईकांकडून एक्सवर पोस्ट. जुगार खेळतो, गोव्यातून दारू आणतो असं म्हणतानाचा सिद्धेश शिरसाटचा व्हिडिओ पोस्ट. आकाचा वरदहस्त असल्याशिवाय एवढी हिंमत कशी होऊ शकते? वैभव नाईकांचा सवाल. बाबा सिद्दीकींच्या पत्नीचा अर्ज विशेष मोका न्यायालयाकडून मान्य. हत्येच्या खटल्याच्या कार्यवाहीत हस्तक्षेप करू देण्याची मागणी. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात 580 शिक्षकांचे शालार्थचे पुरावे सापडले. सूत्रांची माहिती. बनावट कागदपत्रांच्या आधारे आयडी बनवल्याचं निदर्शनास. उपसंचालक नरड यांना अटक. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 8 मे रोजी लागणार. 17 वर्षांच्या सुनावणीनंतर निकाल राखीव. मालेगावात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. नाशिकमधील काटेगल्ली दगडफेक प्रकरणी 38 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दर्ग्यावरील अतिक्रमण हटवण्यापूर्वी पोलिसांवर झालेल्या दगडफेकी प्रकरणी कारवाई. मे अखेरपर्यंत मुंबईतील 76 धर्मादाय रुग्णालयांची तपासणी होणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर प्रशासनाची खबरदारी. राज्य सरकार विरोधात कोर्टात जाण्याचा कंत्राटदारांचा इशारा. राज्य सरकारकडे कंत्राटदारांची 89,000 कोटींची थकबाकी. ठाण्यात महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि स्टेट इंजिनियर असोसिएशनची बैठक. काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर. दौऱ्यादरम्यान तरुणांशी आणि व्यावसायिकांशी संवाद साधणार. अमेरिकेत सॅम पित्रोदांनी राहुल गांधींचं केलं स्वागत. कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बाळासाहेब पाटलांची निवड. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलची एकतर्फी विजयी, तर उपाध्यक्षपदी कांतीलाल पाटील यांची बिनविरोध निवड. पुण्यात संग्राम थोपटेंच्या पाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का. युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटलांचा राजीनामा. रोहन सुरवसे पाटलांनी पक्षाकडे राजीनामा सोपवला. अमरावतीत ठाकरे गटाला पुन्हा धक्का. जिल्हाप्रमुख स्वराज ठाकरेंसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा प्रवेश.
स्वराज्य पक्षाचे किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रशांत डिक्कर यांची नियुक्ती. संभाजीराजे छत्रपती यांनी प्रशांत डिक्करांवर राज्याची जबाबदारी सोपवली. रत्नागिरीमध्ये उदय सामंतांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. उदय सामंत फॅन क्लब विरुद्ध रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यात सामना रंगला. उदय सामंत फलंदाजीच्या भूमिकेतही पाहायला मिळाले. नागपूरच्या उमरेडमध्ये घराच्या छतावर 50 किलो धातूचा तुकडा आढळला. आकाशातून घराच्या इमारतीवर धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा दावा. तपास सुरू. यवतमाळच्या पाचखेडमध्ये उत्खननावेळी पुरातन अवशेष आढळले. लोहयुगीन काळातील लोकवस्तीच्या घराचे पुरावे आढळले. सातवाहन राजवंशकालीन 6 विहिरी देखील आढळल्या. मुंबईत हॉटेल रेस्टॉरंटमध्ये चीज अॅनालॉगचा वापर असेल तर मेन्यूमध्ये उल्लेख करावा. अन्न आणि सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकरांचे आदेश. अन्यथा परवाना निलंबन करण्याचे देखील इशारा. समृद्धी महामार्ग पूर्णत्वाच्या जवळ. शेवटच्या भागाचं उद्घाटन 1 मे रोजी होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता. ठाण्यात बेकायदा फलक हटवण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू. ठाणे महापालिका क्षेत्रात 422 फलकांवर कारवाई. अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती यांच्या समन्वयानं कारवाई. मुंबईतील तापमानात घट होणार. तापमान 37 अंशावरून 33 ते 34 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता. हवामान विभागाची माहिती. पुण्यात तापमान 43 वरून 42 अंशावर. लोहगावात 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मात्र दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम. पुण्यात उपनगरांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च. वाघोली, खराडी, सिंहगड कॉलेज परिसरातील भागात टँकरने पाणीपुरवठा. पाणीपट्टी भरूनही टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा आरोप. सातारा जिल्ह्यातील भूजल पातळीत घट. साताऱ्यातील 45 गावं 298 वाड्यांना टँकरने पाणी. मे महिन्यात पाणी टंचाईची भीषणता आणखी वाढणार. कल्याण डोंबिवलीत पिवळसर रंगाचं पाणी. दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये चिंता. उल्हास नदीत जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पाण्याचा रंग, गुणवत्ता बदलली. पाणी उकळून गाळून वापरण्याचे पालिकेचे आवाहन. नागपुरात सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर विदर्भात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. जळगावच्या उष्णतेमुळे केळी मालाची उपलब्धता वाढली. मात्र उत्तर भारतात केळीच्या मागणीत घट झाल्यानं 200 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम दरेवाडी गावात घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. विहिरींनी देखील तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून वणवण. पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारातून फसवणूक. सोशल मीडियावर संपर्क करून 23 लाखांचा गंडा घातला. अलंकार पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू.